नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण दुपारच्या जेवणासाठी बनवत आहोत मस्त अशी वेगळ्या पद्धतीने साधी सिंपल आहे रेसिपी, पण छान लागते मैत्रिणींनो। नक्की माझ्या पद्धतीने करून बघा। तर इथे मी अख्खी मसूर घेतलेली आहे। मसूर आपल्याला 1 तास भिजत ठेवायची पाण्यामध्ये, म्हणजे लगेच शिजल्या जाते। तर मी 2-3 पाण्याने धुवून घेतली मसूर आणि पाण्यामध्येच ठेवलेली। तर इथे मी पाण्यामध्ये 1 तास भिजवल्यानंतर आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे, शिजून घ्यायची कुकरला। 2 शिट्ट्यांमध्ये 3 शिट्ट्यांमध्ये लगेच शिजल्या जाते। कुकरला मसूर शिजून घ्यायची आहे, तर मी शिजून घेतलेली आहे। तर इथे मी तेल टाकलेले आहे, कढई ठेवलेले तेल टाकलेलं आहे, मोहरी टाकून घेतली, जिरं टाकलेलं आहे, मस्त ब्राऊन होऊन द्यायचं थोडंसं। त्यानंतर चिरून लसूण टाकलेलं आहे मी इथे, ठेचून नाही घेतला, चिरून टाकलेलं आहे आज। आणि त्यानंतर 5 ते 6 पानं मी कढीपत्त्याची टाकलेली आहेत। तर मस्त आपला जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण मस्त असं तेलामध्ये खमंग असा फोडणी म्हणजे खूप छान अशी फोडणी करायची, की म्हणजे आपली ही जी फोडणी तयार होते त्याच्यावरती आपली जी रेसिपी अवलंबून असते। आपण जेवढा छान तडका देऊ तेवढी आपली डाळ बनवा, म्हणजे तडक्यावाले असेल तशी थोडीशी ब्राऊन करायची आपली जी फोडणी असेल ती, तर छान टेस्ट येते त्याने। तर आपली सगळी फोडणी अशी ब्राऊन झालेली, त्यानंतर मी 2 छोटे कांदे बारीक असे मस्त चिरून घेतलेले आहेत आणि कांदा पण परतून घ्यायचा आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे मी। कांदा पण आपल्याला थोडासा कलर परतेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, तोपर्यंत मी अख्खी मसूर कुकरला शिजून झालेली आहे। तर इथे मी हळद टाकलेली आहे। हळद टाकल्यानंतर तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल मैत्रिणींनो, तुम्ही जर लाल मिरची पावडर वापरत असाल तर धने जिरे पावडर पण वापरा। तर इथे मी आपला मसाला टाकून घेतलेला आहे। तर बघा 2 चमचे मी आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मी अर्धा चमचा इथे धने जिरे पावडर दोन्ही मिक्स आहे ते मी टाकून घेत आहे, जराशी वेगळी टेस्ट येते त्याने। तर खूप नाही टाकला आहे, थोडासा टाकलेला आहे। तर अर्धा चमचा मी धना जिरा पावडर टाकून घेतलेला आहे। मस्त असे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर मी जी कुकरला मसूर शिजवलेली होती बघा, लगेच झटपट तयार होते आणि खूप टेस्टी लागते मैत्रिणींनो। ही मसूरची अख्खी मसूरची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तर झटपट होते। आपण झटपट कधीतरी जेवणासाठी बनवू शकतो। आपल्याला साधं सिंपल जेवण बनवायचं असेल तर इथे बघा पाणी टाकून थोडंसं पाणी टाकायचं, खूप पातळ नाही करायची, थोडी घट्ट ठेवायची। तर आपल्याला 1-2 मिनटासाठी कमी गॅसवर उकळून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची आहे। आणि रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुम्ही पण करून बघा। झटपट बनणारी आहे, तेवढीच टेस्टी पण लागते आणि कमी साहित्यात आपल्या घरगुती म्हणजे घरातल्याच साहित्यात बनणारी। याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो वापरायचा असेल तर तुम्ही टोमॅटोही वापरू शकता। तर इथे उकळी आलेली आहे, मी कोथिंबीर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर, गावठी कोथिंबीर बारीक चिरून घेतली ती टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर 1 मिनटासाठी मस्त अशी उकळून घ्यायची। भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता। कसा वाटला व्हिडिओ, लाईक शेअर सबस्क्राईब।